खास करून आमचे बाबा 5 वर्ष आमच्या सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन होते. प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं. आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पॅनलमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे. अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं. आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात. साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं. बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे. आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती. जे शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो आणि आम्ही दोघं भाग्यवान आहोत. बघा, एका जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आणि दोघांनाही एवढी चांगली खाती मिळणं हे काय सहज शक्य होत नाही. दोघे आम्ही भाग्यवान आहे. असा योगायोग एकदा आलता सांगलीला. पतंगराव कदम साहेब आणि जयंत पाटील साहेबांना हैदराबाद, त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं. बांधकाम त्यांच्याकडे नव्हतं जयंत पाटलांच्याकडे, पण आबांच्याकडे ग्रामविकास खातं होतं तेव्हा. पण आम्हाला खूप चांगली संधी आम्हाला मिळाली. दोघंही मनापासून काम करण्याचा प्रयत्न करतोय. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा कायम आम्हाला आशीर्वाद आहेत. पालकमंत्रीपदी यावं सातारा हा विषय इथला नाहीये. आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत. आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे. ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो. त्या संदर्भात आता जयकुमार गोरेंचं प्रेम तुमच्यावर जास्त होत चाललंय, नाही चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं पालकमंत्री आता बदलावा आणि पालकमंत्री सुमलता देसाईंच्या ऐवजी मला साताऱ्याचं पालकमंत्री. मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असं आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे. आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघेही काम करतोय. आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. आणि जिल्हा बँकेचं जे आपण विचारताय, जिल्हा बँकेची अजून बरीच प्रक्रिया व्हायची आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर जिल्हा बँकेचे जे निर्णय असतील ते नंतर होतील. आता कच्ची यादी, पक्की यादी, हरकती हे झाल्यानंतर मग पुढची प्रक्रिया होणार. माझ्या माहितीनं जिल्हा बँकेची निवडणूक सुरू व्हायला ऑक्टोबर महिना उजाडल. ह्याच्या एवढ्या आधी त्याच्यावर कुठला निर्णय नाही, काय नाही, होईल ज्या त्या वेळेला निर्णय त्याच्यावरचे होतील. मंत्री जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय. शिवेंद्रराजे हे पालकमंत्री साताऱ्याचे व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पण त्यांनी व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय ते तिघजणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघजण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. पण हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी काही जो वाद झाला होता किंवा त्याच्या वेळीच अजून देखील तुमच्या महायुतीमधला काय म्हणतात त्याच्या वादावर अजून पडदा पडलेला नाही असं वाटतं या सगळ्या वक्तव्यामुळे. माझ्यापुरतं म्हणाल तर जी काही चर्चा मला वाटतं त्याच्यानंतर लगेच अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, माननीय वहिनी, मी आणि माननीय मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली. आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात. आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत. शेवटी आमच्या महायुतीचे हे तिघजण प्रमुख आहेत.
साहेब, फडणवीस साहेब आणि सुनेत्राबाई. त्यामुळे या तिघांनी बसून एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निर्णयाच्या पेक्षा वेगळं काही करणं एक शिस्तबद्ध शिवसैनिक म्हणून आम्हाला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळं त्या तिघांनी सांगितलेलं आहे की एकत्र काम करा, आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळं आम्ही माझ्या बाजूने तरी महायुती पाळायचा धर्म आम्ही करू.